नमस्कार, मी श्वेता पवार, सिटी टीव्ही लाईव्हच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. नसरापूर प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा देऊन सोलापूरच्या लेकीला महाराष्ट्र सरकार व न्यायालयाने न्याय दिल्याबद्दल सरकारचे व न्यायालयाचे आभार मानत त्वरित शिक्षेची अंमलबजावणी झाली पाहिजे, याकरिता चौपाड विठ्ठल मंदिर येथे असंख्य सोलापूरकर एकवटले. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा सोंपा गटनेता अमोल बापू शिंदे, नगरसेवक सात्विक बडवे, नगरसेवक समाधान आवळे, प्रकाश अवस्थी, राजाभाऊ आलुरे, सागर पिसे, विनोद मोटे, जय मस्के, आयुब पठाण, प्रभाकर गायकवाड, वैभव जवळकोटे, अक्षय बिद्री, अनिताताई गवळी, रुपालीताई वाडेकर, खरात काका, दीनानाथ जाधव, राहुल गोयल, विनय ढेपे, बाळासाहेब पवार, शिवाजी गावडे, प्रवीण खरात, ओंकार शुक्ला यांच्यासह असंख्य माता भगिनी व नागरिक उपस्थित होते. कृत्य नरसापूरमध्ये घडलं. खरं तर वास्तविक या नराधमाला त्याच वेळेस एन्काउंटर करायला पाहिजे होतं, पण आपला विश्वास न्यायदेवतेवर आहे. पण सरकारने, न्यायदेवतेने खऱ्या अर्थानं 2 महिन्यामध्ये आज न्याय देण्याचं काम केलेलं आहे. पण भविष्यात सुद्धा या माणसाला पळवाटा काढून किंवा कुठेतरी त्याला संधी देऊन त्याची फाशी टाळण्याचा प्रयत्न त्याला संधी देऊ नये. 2 महिन्याच्या आत जशी शिक्षा झाली आहे तशी येणाऱ्या महिनाभरामध्ये त्याला खऱ्या अर्थानं प्रॅक्टिकली फाशीवर चढलं पाहिजे. आणि हे नुसतं नरसापूरच्याच प्रकरणात नाही, तर या महाराष्ट्रात जिथं जिथं अशा चिमुकलीवर, महिलांवर अमानुष पद्धतीचा अत्याचार होईल तिथं फास्टॅग कोर्टामध्ये 90 दिवसाच्या आत सरकारने तसं धोरण तयार करावं, तसा नियम करून विधानसभामध्ये, आणि ह्याच्यामुळं ह्याच्या भविष्यात सुद्धा अशा गोष्टी होणार नाहीत, त्याची काळजी घेतली पाहिजे.